स्टुडंट्स, आज आपण नंबरवरचा पार्ट 8 या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला हा पूर्ण टॉपिक या ठिकाणी समजून घ्यायचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक समजून घेण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही। पहा, या ठिकाणी देवनागरी न्यूमेरियल्स आणि इंटरनॅशनल न्यूमेरियल्स असे दोन भाग मी केलेले आहेत। पहा, देवनागरी न्यूमेरियल्स म्हणजे या ठिकाणी आपण जे काही मराठी मधले 1 to 10 पर्यंत किंवा 0 to 9 0 to 9 हे जे काही डिजिट आहेत त्याला आपण देवनागरी न्यूमेरियल्स म्हणतो। बघा, 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे सर्व मराठी मधले आपले काय आहेत, अंक आहेत। काय आहेत? मराठी मधले अंक आहेत। पहा, आता इंटरनॅशनल न्यूमेरियल्स म्हणजे काय, जे मराठी मध्ये आहेत ह्या झिरोला आपण मराठी मधल्या झिरोला ह्या 0 असं लिहितो, 1 ला आपण असा 1 इंग्लिश मध्ये लिहितो, हे 2 ला 2, हे 3 ला 3 लिहिलेला आहे इंग्लिश मध्ये, 4 ला 4 लिहिलेला आहे, 5 ला 5 लिहिलेला आहे, 6 ला 6 लिहिलेला आहे, 7 ला 7 या ठिकाणी आपण इंटरनॅशनल न्यूमेरियल्स मध्ये असं लिहितोय, 8 ला 8 लिहिलेला आहे, 9 ला 9 लिहिलेला आहे। थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो, तर जे मराठी अंक आहेत 0 ते 9 पर्यंतचे, 0 ते 9 पर्यंतचे तेच आपण इंग्रजीमध्ये लिहिलेले आहेत, त्याला आपण इंग्लिशमध्ये लिहिलं तर त्याला आपण इंटरनॅशनल न्यूमेरियल्स म्हणतो, आणि ते जर मराठीत असतील तर त्याला आपण देवनागरी न्यूमेरियल्स असं या ठिकाणी म्हणतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पेज नंबर 17 वरती आहोत। नंबरवरचा जो काय आपला टॉपिक आहे त्यामध्ये पेज नंबर 17 वरती आपण या ठिकाणी आहोत आणि एक्सरसाइज या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत। पहा, क्वेश्चन नंबर पहिला मी या ठिकाणी लिहिलेला आहे। पहा, रीड द नंबर्स गिवन बिलो अँड राईट देम इन वर्ड्स। काय? रीड द नंबर्स गिवन बिलो अँड राईट देम इन वर्ड्स म्हणजे जे काही हे नंबर्स आहेत हे कशामध्ये आहेत, फिगर्स मध्ये दिलेले आहेत, आपल्याला ते काय करायचे आहेत, वर्ड्स मध्ये या ठिकाणी लिहायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, लिहायच्या अगोदर मी सर्वांना विनंती करतो, जर आपण चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो नवीन जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण अशाच प्रकारचे एज्युकेशनल व्हिडिओज या चॅनलवरती तुम्हाला सातत्याने विद्यार्थी मित्रांनो मिळणार आहेत। पहा, आपल्या हे फिगर्स मध्ये दिलेले आहेत, आपल्या वर्ड्स मध्ये लिहायचे आहेत। पहा, लुक ॲट द फर्स्ट एक्झाम्पल, 20,504 20,504 युनिट 10 100,000 10,000 म्हणून मी काय म्हटलं, 20,504। पहा या ठिकाणी मी कसं लिहितोय, 20 20,000 20,500 500 504 504 या ठिकाणी मी लिहिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, लुक ॲट द नेक्स्ट एक्झाम्पल, काय मी नंबर रीड करतोय तो बघा काय आहे तो, युनिट 10 100,000 10,000 97,487 हे काय आहे, हा नंबर्स आहे, जो फिगर्स मध्ये आहे तो आपल्याला काय करायचा आहे या ठिकाणी वर्ड्स मध्ये लिहायचा आहे। बघा, 97,000 पहा, हा 97,000 7,400 पहा, 400 487 पहा, 487 मी या ठिकाणी 87 लिहितो, 87 पहा। त्याच्यानंतर जर लुक ॲट द थर्ड एक्झाम्पल, पहा मी रीड करतो, युनिट 10 100,000 10,000 म्हणजे काय, 30,008 30,008 पहा, मग इतर या ठिकाणी लिहायचं आपल्याला 30,008
30,000 and 8. 30,000 and 8 हा भाग वेगळा आहे. 30,000 and 8 या ठिकाणी मी लिहिलेला आहे. पहा, लुक ॲट द फोर्थ एक्झाम्पल. आपण रीड करूया त्याला. युनिट 10 100,000 म्हणजे काय 4,879. पहा 4,000 4,800 4,800 and 79. पहा या ठिकाणी आपण त्याला वर्ड्स मध्ये लिहून घेतलेला आहे. लुक ॲट द फिफ्थ एक्झाम्पल. पहा युनिट 10 100,000 म्हणजे काय 6,405. पहा या ठिकाणी लिहायचं 6,400 405. या ठिकाणी आपण त्याला जे फिगर्स मध्ये ते वर्ड्स मध्ये लिहिलेलं आहे. पहा लुक ॲट द सिक्स्थ एक्झाम्पल. युनिट 10 100 893. पहा कसं लिहितोय मी त्या ठिकाणी 800 and 93. पहा या ठिकाणी 6 आपल्याला नंबर दिले होते ज्याचे आपण रीड्स केलेला आहे आणि ते आपण या ठिकाणी काय केलं आहे वर्ड्स मध्ये या ठिकाणी ते लिहिलेले आहेत. पहा लुक ॲट द सेकंड क्वेश्चन आहे या ठिकाणी दिला आहे. Where have you seen the international numerals being used? म्हणजेच तुम्हाला इंटरनॅशनल जे न्यूमेरियल्स आहे जे डिजिट्स आहेत ते तुम्हाला कुठे पाहायला मिळतात. पहा हा म्हणजे काही गणिताचा क्वेश्चन नाही विद्यार्थी मित्रांनो, पण तुम्हाला असं जनरली विचारलेलं आहे की तुम्हाला ते इंटरनॅशनल न्यूमेरियल्स कुठे पाहायला मिळतात. सांगा बरं तुम्ही कुठे पाहायला मिळतात इंग्रजी मधले सर्व हे डिजिट. पहा रेल्वे तिकीट. पहा तिकीट. रेल्वे तिकीट वर सुद्धा काय असते तिकीट वरती इंटरनॅशनल न्यूमेरियल्स असतात. हा पहा नेक्स्ट फ्लाइट तिकीट. काय फ्लाइट म्हणजे विमानाचं तिकीट. विमानाच्या तिकीट मध्ये सुद्धा आपल्याला काय मिळतात इंटरनॅशनल न्यूमेरियल्स पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रांनो. पहा अजून एक तुम्हाला थर्ड नंबरचा एक क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे. मी रीड करतो. पहा याच्याच खाली सेकंड नंबरच्या खाली फाइंड प्राइसेस ऑफ थिंग्स रिटन इन देवनागरी न्यूमेरियल्स अँड रीड देम. म्हणजे तुम्हाला असं म्हटलंय की तुम्हाला देवनागरी न्यूमेरियल्स आता आपण इंटरनॅशनल न्यूमेरियल्स पाहिले या ठिकाणी बरोबर आहे. इंग्रजीचे अंक तुम्हाला कुठे पाहायला मिळतात लिहिलेले. तशाच प्रकारे ते म्हणतात की देवनागरीचे जे काही अंक आहेत ते तुम्हाला कुठे पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला होमवर्क देतो मी आणि हा काय मॅथचा क्वेश्चन नाहीये किंवा प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही शोधा की तुम्हाला मराठीतले जे अंक आहेत ते मी जसं या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशचं सांगितलं तसं तुम्हाला ते मराठीतले अंक तुम्हाला कुठे पाहायला मिळतात ते तुम्ही या ठिकाणी शोधायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला नंबर वर्क जो पार्ट आहे आणि नंबर वर्क जो टॉपिक आहे चॅप्टर आहे तो पूर्णतः आपला संपलेला आहे या ठिकाणी. आणि जर तुमचा जर काही भाग अभ्यासाचा राहिला असेल तर त्याची लिंक मी सर्व ज्या लिंक्स आहेत त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्या तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन सुद्धा पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो आणि जर चॅनलला तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण अशाच प्रकारचे एज्युकेशनल व्हिडिओज या चॅनलवरती तुम्हाला सातत्याने विद्यार्थी मित्रांनो मिळत राहतील. चला मी या ठिकाणी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.